नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजना बघा, खुशखबरी. कारण जे आहे आज आहे 24 तारीख आणि 24 तारीख असल्यामुळे आजचा वार आलेला आहे सोमवार, श्रावण सोमवार आलेला आहे. तर सगळ्या लाडक्या बहिणींसाठी जे आहे आनंदीची बातमी घेऊन आलेलो आहे. कारण 12 तारखेला GR आलेला होता, आणखीन पैसे आले नव्हते. तुम्हाला जे आहे 24 ऑगस्टला जे आहे पैसे येणार का? 11 वाजतापासून पटपट पैसे यायला सुरुवात होणार काय? कारण जे आहे हा ऑगस्ट महिना संपत चाललेला आहे आणि रक्षाबंधन, लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधन सुद्धा जवळ आलेली आहे. जर आजपासून पैसे सरकारने वाटपायला सुरुवात केलीस म्हणजे 24, 25, 26, 27, 28 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जे आहे पैसे वाटप होऊ शकतो. कारण लाडक्या बहिणींना जे आहे रक्षाबंधन निमित्त काही ना काही घ्यावं सुद्धा लागेल आणि 1500 प्लस 25वा आणि 26वा हप्ता असे टोटल जे आहे 3000 रुपये जर शासनाने दिले तर नक्कीच रक्षाबंधन जे आहे त्यांची गोड होणार. आणि रक्षाबंधन जर गोड झाली तर महिलांचा जे आहे, जे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे आहे महिला आणि बाल विकास मंत्री यांना जे आहे मंत्रालयामध्ये जे आहे 3000 रुपये वाटप द्यावं. कारण उशीर झालेला आहे आणि पैसे लवकरात लवकर जे आहे 3000 रुपये देण्यात यावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघूया. खूप मोठी अपडेट आलेली आहे, सगळ्यात मोठी बातमी आपल्या चॅनलवर मी खरी आणि सत्य नेहमीच सांगत असतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधन गिफ्ट देण्यात यावे. रक्षाबंधनचं जे आहे महाराष्ट्र शासनाने जे आहे गिफ्ट देण्यात यावं. टोटल जे आहे वितरणची स्थिती काय आहे ते बघूया. कारण जे आहे 12 ऑगस्टला GR आला. हा ऑगस्ट महिना संपत चाललेला आहे, परंतु अजून पण पैसे जे आहे आणखी कोणालाच आले नाही. बघा, पैसे अजून पण कोणालाच आले नाही. 3000 रुपये तर खूप दूर, 1500 रुपये सुद्धा आणखीन आले नाही. तर महाराष्ट्र शासनाने रक्षाबंधनाला जे आहे वितरणाची स्थिती लवकरात लवकर GR काढून देण्यात यावी आणि 1500 प्लस 1500 म्हणजेच 25वा 26वा हप्ता असे टोटल 3000 रुपये देण्यात यावे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हप्ता वाटप केव्हा होणार, तारीख आणि अपडेट. म्हणजेच बघा, 24 तारीख आहे, 24 तारीख सोमवार आहे. तर मंगळवार, बुधवार, गुरुवार म्हणजेच 25, 26, 27 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे पैसे वाटप करायला हवे. कारण रक्षाबंधनच्या दिवशी महिला थोडी काही घेऊ शकते. जर त्याच्यासाठी जर पैसे आले तर लाडक्या बहिणींचा जे आहे सण खूप चांगल्या प्रकारे जे आहे साजरा होईल. आणि नवीन GR येणार कधी, प्रसिद्ध कधी करणार शासनाने जे आहे लवकरात लवकर आजच 11 वाजेपर्यंत मोठी अपडेट देण्यात यावी. आणि GR न काढता सुद्धा जे आहे जे पैसे रखडलेले आहे पटापट DBTचं बटन दाबावे आणि पैसे वाटपायला सुरुवात करावी अशी सरकारला विनंती. आणि 3000 रुपये एका वेळेस 3000 रुपये द्यावे. कारण महागाई सुद्धा खूप वाढलेली आहे. महागाईच्या हिशोबाने 3000 रुपये रक्षाबंधन निमित्त तरी देण्यात यावे. ह्या वेळेस जे आहे 3000 रुपयाची गरज आहे. लाडक्या बहिणी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगत आहे. तर लाडक्या बहिणींनो, बघा, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो. आनंदाची बातमी म्हणजे जुलै प्लस ऑगस्ट महिन्याचे टोटल एकत्रितरित्या 3000 रुपये तुम्हाला येऊ शकते. कारण जे आहे जुलै महिन्याचे पैसे आले नाही, ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नाही. ऑगस्ट महिना संपत चाललेला आहे. आजची आहे तारीख 24 ऑगस्ट आणि 6 दिवस झाले की ऑगस्ट महिना पण संपून जाणार. मग तुम्हाला जे आहे काय टोटल जे आहे 3000 रुपयेच देण्यात यावं. कारण महाराष्ट्र शासनाकडून अशा हालचाली सुद्धा सुरू आहे. शासकीय जे जो निर्णय असते अशा मध्येच्या वितरण स्थितीमध्ये हालचाली सुरू झालेल्या आहे की 3000 रुपये जे आहे तुम्हाला देण्यात यावे. पैशाचे वितरण जे आहे कोण्या दिवशी मिळणार, कोणत्या दिवशी पैसे पटपट तुमच्या खात्यात यायला सुरुवात होणार, ही तारीख जी आहे स्पष्ट झालेली आहे. तर ती तारीख आहे 28 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधन ह्या तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे जे आहे येणार. परंतु 3000 रुपये येणार की 1500 रुपये येणार हे आणखीन पण स्पष्ट झालेलं नाही आहे. मला तर वाटते की महाराष्ट्र शासनाने 3000 रुपये द्यावे. कारण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहे आणखीन पण आले नाही. तर टोटल जे आहे 1500 2 दिवस झाले. मी तर म्हणतो आजपासूनच पैसे सुरुवात करायला हवी. कारण
एकत्रितरित्या संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये पैसे जात नाही। महाराष्ट्रामध्ये आहे टोटल 36 जिल्हे, कमीत कमी 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागत असते। आणि जर 1500 रुपये सुद्धा महाराष्ट्र सरकार याच्या आधी देत होते तर 3 ते 4 दिवस जे घेत होते। जर 3000 रुपये जर दिले तर महाराष्ट्र शासनावर म्हणजे जे डीबीटीचं सर्व्हर असते, सर्व्हरवर जर ताण आला तर पैसे जे यायला आणखीन मागे पुढे होऊ शकते। फक्त असं नाही झालं पाहिजे की जुलैचे पैसे, ऑगस्टचे पैसे तुम्हाला सप्टेंबरच्या 1-2 तारखेकडे मिळावं। म्हणून महाराष्ट्र शासनाने आज सोमवारपासूनच डीबीटीचं बटन दाबावे आणि त्वरित जे आहे पैसे द्यावे, कारण खूप लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत आहे। आणि कमेंट बॉक्समध्ये तर रोजच कमेंट्स येते की सर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कधी येणार, कधी येणार, कधी येणार। तर सगळ्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी द्यावी आणि जुलै प्लस ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये द्यावे म्हणजेच द्यावे। आणि सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, GR नाही आला तरी जमते आणि वाट पाहिजे तारीख जी आहे स्पष्ट करावी आणि सगळ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर एकदा जे आहे हसू उमटलेलं पाहिजे, कारण महागाई खूप भडकलेली आहे साखर, तेल सर्व गोष्टीमध्ये। आणि जे महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की तुम्हाला जे आहे 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये देऊ, तर 2100 रुपयेचा वाटप सुद्धा जे आहे लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा, कारण की 1500 रुपये देऊ हे निवडणुकीच्या आधी येत होते आणि निवडणूक होऊन 2 वर्ष जे आहे होत आहे तरी सुद्धा 1500 रुपये येत आहे। तर त्याच्यावर सुद्धा महाराष्ट्र शासनाने पटकन निर्णय घेण्यात यावा। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, हा व्हिडिओ जाऊ द्या शासनापर्यंत। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर असाल नवीन तर करून घ्या सबस्क्राईब। आपण भेटूया उद्या, धन्यवाद।